खमंग फोडणी, मस्त मसाले आणि चणा डाळीची अप्रतिम चव. आज बनवूया अशी भाजी की सगळे पोट चाटत राहतील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर हे बघा, मी ते कुकर ठेवलंय मीडियम फ्लेमवरती. आता मी यामध्ये तेल घालते. आता मी यामध्ये घालते जिरं 1 चमचा, कढीपत्ता घालते. आता यामध्ये घालते मी बारीक चिरलेला कांदा आणि चांगलं फ्राय करून घेते. आता यामध्ये घालते 1 हिरवी मिरची, थोडंसं कोथिंबीर घालते आणि चांगलं फ्राय करून घेते. यामध्ये घालते बारीक चिरलेला टमाटर आणि चांगलं फ्राय करून घेते. टमाटर चांगले मऊ व्हायला पाहिजे. आता यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालते, मिक्स करते. आता यामध्ये मी मसाले घालते. आता मी घालते 1 चमचा लाल मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल मसाला, चिमूटभर हळद, यामध्ये हिंग घालते आणि हे सगळे मसाले स्लो फ्लेमवरती चांगले भाजून घेते. आता घालते चवीनुसार मीठ आणि आता ह्यामध्ये मी घालते बटाटा. आता ह्यामध्ये मी घालते चणा डाळ, जी स्वच्छपणे धुतले. चांगलं मिक्स करून घेते. आता फ्लेम मीडियम करू शकतो. मसाल्यांसोबत मिक्स करायचं. चणा डाळ आणि बटाटे चांगले मिक्स व्हायला पाहिजे. ह्यामध्ये घालते अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा धना पावडर. त्याच्यामध्ये मी ओलं खोबरं घालते थोडंसं आणि चांगलं मिक्स करून घेते. आता ह्यामध्ये घालते मी 1 ग्लास पाणी. आता मी याची भाजी करते म्हणून मी 1च ग्लास पाणी घालते. जर तुम्हाला आमटी वगैरे करायचं असेल तर तुम्ही 2 ग्लास या असं वाढवू शकता. आता मी 1 चमचा गरम मसाला घालते. हे बघा, चांगली उकळी आली आहे. आता मी याला कुकर लावते आणि 3 शिट्ट्या करून घेते. हे बघा, गॅस बंद केले. आता मी कुकरचं झाकण काढून दाखवते कशी झाली भाजी. हे बघा, भाजी रेडी झाली. बघा, चण्याची डाळ पण शिजली आहे, बटाटा पण शिजलाय. भाजी रेडी झाली आहे. तर मी सर्व करून दाखवते. तर हे बघा, अशा प्रकारे झाली ही चणा डाळीची भाजी. मस्त झाली. अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी सान्वीज किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. इतरांनाही शेअर करा रेसिपी. चला भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.